वयाची अजून 50ही ओलांडली नसताना भाजप सारख्या शक्तिशाली पक्षाचे अध्यक्षपद भूषवण्याचे सौभाग्य नितीन नबीन यांना लाभलंय। नितीन नबीन यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची औपचारिकपणे सूत्रे स्वीकारली आहेत। 45 वर्षीय नितीन नबीन यांना राजकीय वारसा त्यांच्या घरातूनच मिळालाय। त्यांचे वडील किशोर प्रसाद सिन्हा हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि बांकीपूरचे माजी आमदार होते। नितीन नबीन यांनी 2006 मध्ये त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर बांकीपूर येथून पोटनिवडणूक लढवली आणि ते आमदार झाले। त्यानंतर ते सातत्याने विजयी होत आले आहेत। 2025च्या विधानसभा निवडणुकीनंतर नितीन नबीन यांना नितीश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले। नितीन नबीन हे सध्या बिहारचे बांधकाम मंत्री आहेत। 2021 ते 22 या कालावधीतही ते याच विभागाचे मंत्री होते। नितीन नबीन यांनी पक्ष संघटनेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे। भारतीय युवा मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि बिहार राज्याचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम केलंय। असे असले तरी भाजप अध्यक्ष पदाच्या शर्यतीत त्यांच्या नावाची कधी चर्चा नव्हती। कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांच्या नावाची अचानक घोषणा झाली आणि त्यांचे नाव राष्ट्रीय स्तरावर झळकले। याआधी भाजप अध्यक्षाच्या मुद्द्यावर भाजप आणि संघ परिवारात मतभेद असल्याची चर्चा होती। दोघांमध्ये एकमत होत नसल्यानेच अध्यक्षपदाची निवड लांबणीवर पडत असल्याचं बोललं जात होतं। दरम्यान बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने दमदार कामगिरी केली आणि त्यानंतर अध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेला वेग आला। नितीन नबीन यांच्यासारख्या तरुण नेत्याकडे पक्षाचे अध्यक्षपद सोपवून भाजपने एक चांगला संदेश पक्ष कार्यकर्त्यांना दिलाय। लवकरच पश्चिम बंगालसह काही महत्त्वाच्या राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे। नबीन यांच्यासाठी ती पहिली मोठी परीक्षा असेल। शिवाय पक्षातील दिग्गज नेत्यांचे अहंकार सांभाळत पक्षाला पुढे नेणे हे देखील त्यांच्या समोरचे एक आव्हान नक्कीच आहे। तरुण नवीन या आव्हानांचा कसा सामना करतात हे आगामी काळात दिसून येईलच। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।